सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। अखेर गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अयशस्वी ठरली। रविवारी सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। गोव्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी लक्षवेधी कामगिरी केली होती। सर्वसामान्यांचा नेता अशी सर्वत्र ओळख असणाऱ्या पर्रीकर यांच्या निधनानं देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। साधी राहणी आणि उच्च विचारसरणी यांचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मनोहर पर्रीकर। महत्त्वाच्या पदावर राहूनही ते अगदी सर्वसामान्यांप्रमाणे राहायचे। गेल्या 2 वर्षापासून कॅन्सर सारख्या दुर्धर आजारासोबत ते झुंजत होते। अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली। रविवारी सायंकाळी राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। पर्रीकर हे देशाचे पहिले IITN मुख्यमंत्री होते। त्यांच्यातील साधेपणा आणि नम्रता सर्वांनाच भावत असे। पर्रीकर यांनी लहान वयातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश घेतला। त्यांच्यातील कलागुणांना बघत केवळ 26 वर्षाच्या वयात त्यांना RSSचे संघचालक बनवण्यात आले। 1994 साली ते पहिल्यांदा आमदार बनले। 1999 मध्ये पर्रीकर हे गोवा विधानसभेचे विरोधी पक्षाचे नेते होते। 1994 साली पर्रीकर जेव्हा पहिल्यांदा आमदार बनले तेव्हा राज्यात भाजप सरकारच्या केवळ 4 जागा होत्या, पण पर्रीकर यांनी 6 वर्षात गोव्यात भाजप सरकारची सत्ता आणली। पर्रीकर यांच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि ऑर्गनायझेशन स्किल मोदींना भावल्या। म्हणूनच मोदींनी 2014ला पर्रीकर यांना कॅबिनेटमध्ये घेत त्यांना संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपवली। मात्र सतत ते गोव्यात परतण्याची इच्छा व्यक्त करत होते, त्यामुळे संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देत त्यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेतली। गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची ही त्यांची 3री वेळ होती। मात्र फार काळ त्यांना या पदाचा उपभोग घेता आला नाही। याच काळात त्यांना कॅन्सरचे निदान झाले। मात्र एवढा दुर्धर आजार होऊनही त्यांनी अनेक वेळा विधानभवनात हजेरी लावत अनेक कामे मार्गी लावली। पर्रीकर यांच्या पत्नी मेधा यांचंही 2001 साली कॅन्सरच्या आजाराने निधन झालं होतं। त्यांना उत्पल आणि अभिजाती 2 मुलं आहेत। त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे। त्यांच्या निधनाने देशाची मोठी हानी झाली आहे। Deeply mourn the untimely death of the most illustrious son of Goa, Shri Manohar Parrikar, who during his tenure as Chief Minister did yeoman service to the people of Goa, and the development that you see all around is all attributed to him. Even while he was the Defence Minister, one cannot forget his immense contribution, and the countrymen will always remember the surgical strike, which was something which one could not expect at that point of time. So it shows his total commitment as a dedicated countryman in true service of the nation, and Goa in particular will always miss his good work and all that he contributed to make Goa one of the most prosperous places in the country. Very quickly the High Command is deciding, that is the BJP High Command. It will happen very, very swiftly. I have no words to express the grief in the sense that we have lost a great leader, a great legislator, a great statesman, and a great chief minister who did for Goa what no other chief minister did. By way of development of the land, by way of various schemes and help to the individuals, to the people of the state.
I think this is a very sad day because Goa has lost the best chief minister it ever had. वाईट झालं. भारतीय जनता पक्ष परिवाराची करून येणारी हानी झाली, गोव्याची हानी झाली, महाराष्ट्राची गोव्याची झाली राजकारणामधला एक राजकारणाचा एक पवित्र माणूस, असा माणूस खरं म्हणजे आज कुठं राजकारण असतो राजकारणाच्या सगळ्या वाईट राहणार.